नमस्कार शेतकरी बांधवांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलवरती। आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या द्राक्ष विभागांमध्ये खरड छाटणीची सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी काही परिस्थितीमध्ये काही बागा अजून हार्वेस्टिंगसाठी बाकी आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता 2019च्या खरड छाटणीला आपण सामोरे जाताना काही द्राक्ष विभागामध्ये किंवा काही द्राक्ष बागायतदारांकडे पाणी टंचाईची समस्या यावर्षी भेडसावत आहेत। जून जुलैमध्ये कमी झालेला पाऊस यासाठी कारणीभूत आहे आणि ह्या कमी पाणी असताना किंवा ही पाणी टंचाई असताना या वर्षाची किंवा या द्राक्ष हंगामाची व्यवस्थित घड निर्मितीसाठी आता प्रयत्न करणं या शेतकऱ्यांसाठी अडचणीचं होत आहेत। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कमी पाणी असताना तुमच्या द्राक्ष वेलीमध्ये व्यवस्थित घड निर्मिती करण्यासाठी काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे या संदर्भातच माहिती देणार आहेत। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, जर आता येत्या या द्राक्ष हंगामामध्ये किंवा या खरड छाटणीच्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काही कारणाने पाणी टंचाई होत असेल, म्हणजे तुमच्याकडे जे काही पाण्याचे सोर्सेस आहेत, तुमचं शेततळे असेल, विहीर असेल, बोरवेल असेल आणि या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जर पाणी टंचाई होत असेल, सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही एक निर्णय किंवा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आता तुम्हाला कमी पाण्यामध्ये खरड छाटणी करत असेल की द्राक्ष वेलीला व्यवस्थित विश्रांती दिल्याशिवाय ती द्राक्ष वेल छाटू नयेत। कारण त्या जर तुम्ही कमी पाण्यामध्ये जर द्राक्ष वेल छाटणार आहात तर तिच्यामध्ये स्वतःचा काही स्टोरेज असेल किंवा स्वतःचा काही अन्नद्रव्याचा साठा असणं गरजेचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित टनेज काढले आहेत आणि लगेच खरड छाटणी घेतात तर अशा परिस्थितीमध्ये ती बाग फुटण्यासाठीच तुम्हाला 25 ते दिवसाचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे व्यवस्थित तुम्ही खरड छाटणी करण्या अगोदर तिला व्यवस्थित विश्रांती देऊन घ्या। अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर कमी पाण्यामध्ये तुम्ही खरड छाटणी करणार आहात यामध्ये छाटणी अगोदर जी बरेच द्राक्ष बागायतदार वेगवेगळ्या प्रकारचे मशागत करतात, त्याच्यामध्ये बोध फोडणं असेल किंवा शेणखत टाकताना डोबळा घेणं असेल किंवा मध्ये फणणे असेल, नागरणे असेल किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करत असता। कमी पाण्यामध्ये व्यवस्थित घड निर्मिती करताना तुमच्या द्राक्षवेलीची कोणत्याही प्रकारची मुळी तुम्ही तोडू नयेत। कारण त्या द्राक्षवेलीला ज्यावेळेस तुम्ही याची मुळी तोडतात, पण ज्यावेळेस तुमच्याकडे व्यवस्थित पाणी पुरवठा आहे अशा वेळी एक 10-12% पर्यंत मुळी तोडणं कधी तुमच्यासाठी फायदेशीर राहू शकतं। पण जर अशी पाणी नसेल तेव्हाची ही परिस्थिती आहे। जर तुमच्याकडे पाणी नसेल तर मशागत ही टाळली पाहिजे। हे कारण ज्यावेळेस तुम्ही मुळी तोडतात त्यावेळेस द्राक्षवेलीतला असलेलं काही तुमचा जो अन्नसाठा असेल हा नव्या मुळी वाढीसाठी खर्च केला जातो। त्यामुळे साहजिकच पुढे जाऊन तुमच्या फुटी कमकुवत निघू शकतात किंवा तुमचा जो वॉटर स्ट्रेस आहे की तो मोठ्या प्रमाणात वेलीवर जाणू शकतो। त्यानंतर आता ही पाण्या टंचाईचं एक मला थोडंसं एक तुम्हाला समजून सांगता नाही या गोष्टीचं मी 3 प्रकारात वर्णन करेल। एक असे द्राक्ष बागायतदार ज्यांच्याकडं खरड छाटणीसाठीच पाणी नाही आहे, असे द्राक्ष। त्यानंतर दुसरा प्रकार ज्यांच्याकडे पाणी आहे पण कमी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे अर्धा तास ड्रिप चालेल किंवा 2 दिवसांनी अर्धा तास आले किंवा 1 तास आले असे शेतकरी। आणि काही असे शेतकरी ज्यांच्याकडे आज पाणी आहे पण येते 1 महिन्यामध्ये किंवा 10-5 मेच्या आसपास त्यांच्याकडे पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा, ज्यांच्याकडे पाणीच नाही आहे अशा शेतकऱ्यांनी खरड छाटणीचा निर्णय म्हणजे न घेता ती बाग तशीच ठेवली तरी चालेल किंवा सर्वसाधारण 25-30 एप्रिलपर्यंत अशी बाग छाटणी करून जर तुमच्याकडे कौशल्य असेल किंवा तुमच्याकडे तेवढी क्षमता असेल तुम्ही 25-30 एप्रिलच्या आसपास छाटणी करून, कारण एक 10-20 मे नंतर बऱ्यापैकी उष्णता थोडी कमी जाणवायला लागते, एक वारे थंडगार वारे आपल्याकडे वाहू लागतात। अशापर्यंत फूट येऊन पुढे पाऊस वगैरे होऊन जर तुम्हाला व्यवस्थित मेहनत घेतली तर काडी तयार करणं शक्य जर असलं तर अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय घेऊ शकता। दुसरा प्रकार म्हणजे ज्यांच्याकडे खूप
थोडंसं पाणी आहे म्हणजे अर्धा तास ड्रिप चालेल किंवा 1 तास ड्रिप चालेल, अशा शेतकऱ्यांनी कधीही ते म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढं लगेच बागेला सोडू नये. एक लक्षात घ्या, जर असे परिस्थिती काही द्राक्ष बागायतदारांची असेल की समजा एखाद्या मनुष्याला तहान लागली आहे आणि त्याला ती तहान समजा त्याच्यात 1 ग्लास भर पाण्याची त्याला तहान लागली आहे आणि अशा शेतकऱ्याला ती एक ग्लास भर पाणी एकाच वेळी न देता त्याला जर 15-20 ml 30 ml करून जर त्याला तुम्ही पाजत राहिला तर साहजिकच त्या मनुष्याची तहान भागणार नाही. द्राक्षवेलीचं सुद्धा हेच लॉजिक आहे. जर समजा तुमचा बोध भिजायला की सर्वसाधारण तुम्हाला 2 ते 3 तास किंवा 4 तास ड्रिप चालवणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस तुमच्याकडे काय बोरवेल असेल की तुमचं विहीर असेल, एक अर्धा 1 तास ड्रिप चालेल इतकं पाणी जमा होत असेल आणि तुम्ही त्याला दररोज देत असाल तर तुमचं अर्धवटचे मुळं भिजतील, तो बोध ओला होईल, त्या द्राक्षवेलीची ताण भागणार नाही आणि जे तुमच्याकडे कमी पाणी आहे त्याचाही व्यवस्थित उपयोग होणार नाही. जर अशी परिस्थिती असेल की जेव्हा तुमच्याकडे सर्वसाधारण बोध भिजेल किंवा तुमचं ती द्राक्षवेल तुमचं तेवढं पूर्ण मुळं भिजतील असं एवढं पाणी तुम्ही साठ्यात साठवून नंतर काही 1-2 किंवा 3 तास तुम्ही ड्रिप दिलं पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे की ज्यांच्याकडे आज पाणी आहेत म्हणजे आता 10 मे पर्यंत किंवा 15 मे पर्यंत पाणी साठा आहेत पण नंतर पुढे जाऊन कमी होऊ शकतो, अशा शेतकऱ्यांनी त्यांचा छाटणीचा निर्णय सर्वसाधारणपणे सपकेन 3 पानापर्यंत फुटून येईपर्यंत पाणी पुरेल या पद्धतीने घेतला पाहिजे. जरी तुमची परिस्थिती जेवढी जर परिस्थिती तुमच्याकडे असेल तर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे गड निर्मिती होऊ शकते. कारण 3 पानं फुटून आल्यानंतर शक्यतो पुढले 20-25 दिवस निघून जातात, पाऊस आल्यानंतर ती सपकेन तुम्हाला वाढून घेता येऊ शकते किंवा तुम्हाला व्यवस्थित घड निर्मिती करता येऊ शकते. अजून एक मुद्दा मला कमी पाणी टंचाई असताना सांगायचं की रासायनिक किंवा विद्राव्य खतांचा वापर. जेव्हा तुमच्याकडे पाणी टंचाई असेल तेव्हा तुम्ही रासायनिक खतांचा किंवा विद्राव्य खतांचा वापर हा कमीत कमी करायला हवा. कारण परिस्थिती अशी होते की ज्यावेळेस कमी पाणी असते त्यावेळेस बोधांमध्ये क्षारांचं प्रमाण साचतं आणि रासायनिक खतं जेव्हा तुम्ही वापरतात त्या क्षारांचं प्रमाण वाढवण्यासाठीच तुम्ही भर घालत असतात. ज्यावेळेस कमी पाणी असेल त्यावेळेस ह्या रासायनिक खतांचा वापर तुम्हाला कमीत कमी करणं गरजेचं असतं. जे काय अन्नद्रव्य तुम्हाला वरून द्यायचे ते तुम्ही फवारणी मार्फत दिले तर निदान तुम्हाला त्याचा फायदा नक्की होऊ शकतो, पण दुष्परिणाम तुम्हाला टाळता येऊ शकतो. अजून एक मला मुद्दा तुम्हाला समजून सांगायचा आहे की बरेच शेतकरी आता पाणी टंचाई असताना मल्चिंगचा निर्णय घेतात आणि सरसकट सगळ्या जमिनींना मल्चिंग करतात. पण एक लक्षात ठेवा, मल्चिंग ही जर तुमची मुरमाड जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मल्चिंग व्यवस्थित जाड थरामध्ये जर केली तरी चालेल. पण जर तुम्ही एकदम काळीभारी जमीन आहे 2-2, 3-3 किंवा 5-5 फुटापर्यंत जिथं मुरुम लागत नाही इथं तुम्ही जाड थर मल्चिंगचा थर तुम्ही त्यावरती दिला त्याचा फायदा तुम्हाला आत्ता वेळेस होऊ शकतो, म्हणजे ज्यावेळेस कमी पाणी असताना होऊ शकतो. पण भारी जमिनीमध्ये जर तुम्ही मल्चिंग केलेली असेल जेव्हा जून-जुलैमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस होतो अशा जमिनीमध्ये पाणी जास्त वेळ धरून ठेवलं जातं. आज तुमचं ज्यावेळेस पाणी कमी असताना तुमचा फायदा होणार आहे, पण ही मल्चिंग पुढे जाऊन तुम्हाला भारी जमिनीमध्ये त्रासदायक होऊ शकते. मल्चिंग करताना भारी जमिनीमध्ये काही थोड्या प्रमाणात एक छोटासा लेअर द्या, त्याचा दुष्परिणाम तुम्हाला ऑक्टोबर छाटणी जाणार नाही. पण हलक्या जमिनीमध्ये तुम्ही जास्त मल्चिंग केली तरी चालेल, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार असतो. त्यानंतर अजून एक मला एक महत्त्वाचा मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे, ते म्हणजे तुमचे कमी पाणी टंचाई असताना तुमच्या प्लॉटमध्ये होणारं तण. हे तण ज्यावेळेस तुम्ही पाणी कमी आहे आणि तुमच्या बोधावरती हरळ असेल, लोहाळी असेल, केना असेल किंवा माठ असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे तण असतील जर वाढलेले असतील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे तणाचं निंदणी असेल किंवा तुम्ही हे करून घेतले पाहिजे. कारण कमी पाण्यामध्ये तण आणि द्राक्षवेलीमध्ये पाण्यामध्ये एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि साहजिकच द्राक्षवेली यामध्ये मागे पडत असते. आता अजून एक महत्त्वाचा मुद्द्याकडे मला लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे जर तुमच्याकडे पाणी कमी असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अँटी स्ट्रेसचा वापर तुमच्या द्राक्ष प्लॉटवरती जर केला
त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो. यामध्ये सिलिकॉन बेस बरेचसे आता प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या माहितीनुसार जे प्रोडक्ट तुम्हाला चांगलं वाटतंय, ज्याची म्हणजे खरंच रिझल्ट येणार प्रोडक्ट, असं कोणताही प्रोडक्ट तुम्ही जर फवारणीतून घेतलं त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. सिलिकॉनमध्ये आर्थोसिलिसिक ॲसिड असलेले जे आता आज बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा जर तुम्ही वापर केला नक्की फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, या पाणी टंचाईमध्ये घड निर्मितीसाठी तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा. आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि माझा हा विषय तुम्हाला पटला असेल किंवा तुम्हाला तो मार्गदर्शनपर व्यवस्थित वाटत असेल तर तो फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल जरूर शेअर करा. नमस्कार.